करतोय महाराष्ट्रात सध्या हवामान कसं असणार आहे हे जाणून घेत तर महाराष्ट्रातील मान्सूनला सध्या तात्पुरती उसंत मिळालेली आहे। पाऊस थांबल्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होणार आहे आणि दिलासादायक बाब म्हणजे हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 जुलैनंतर राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। मान्सूनच्या या ब्रेक मागे अल निनोचा प्रभाव वाढल्याचं कारण पुढे येत आहे, तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून पुन्हा दमदार होईल असाही अंदाज आहे। पण सध्या पाऊस गायब झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंताही वाढलेलीच आहे। तर इकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची खरीप पेरणी पावसाअभावी रखडलेली आहे। मान्सून राज्यात दाखल झाला असला तरी पावसाचा जोर नसल्यानं आतापर्यंत केवळ 56% पेरण्या झालेल्या आहेत आणि म्हणजेच अजून सुद्धा 44% क्षेत्र हे पेरणी वनाचे आहे। त्यातच तेलबियांची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 39% कमी झाली आहे। पुरेसा पाऊस झाला नाहीये, त्यामुळे देशभरात हेच चित्र पाहायला मिळतंय। यावेळी पाऊस एकतर उशिरा आला आणि त्यानंतर त्याचा जोर अचानक वाढल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता त्यानं काहीशी उसंत घेतलेली आहे, त्याचा थेट परिणाम हा पेरण्यांवरती होतोय। केवळ 56%च पेरण्या झालेल्या आहे, 44% पेरण्या अजून सुद्धा बाकी आहे। आणि एक महत्त्वाची बातमी म्हणजे मराठवाड्यावरती पुन्हा दुष्काळाचं सावट पाहायला मिळतंय। जुलै महिना येऊन सुद्धा मराठवाड्यात पाऊसच दिसत नाहीये। मराठवाडा आणि विदर्भ अजून सुद्धा कोरडाच पडलेला आहे आणि म्हणून यंदा या परिसरामध्ये दुष्काळाचं सावट असल्याची चिंता व्यक्त होतीये। आपण पाहिलं की किनारपट्टी भाग झाला किंवा मुंबई, कोकण, उपनगर हे सगळे पट्टे जे पाहिले गेल्या आठवड्यामध्ये तुफान पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे। मात्र त्याच वेळी विरोधाभास दिसला तो म्हणजे मराठवाड्यात, विदर्भात तिकडे पाऊसच नव्हता। अगदी किरकोळ रिमझिम काही वेळा झाली होती, त्यामुळे अगदी शेतजमीन सुद्धा ओली झालेली नाहीये। अशात पेरणीसाठी सुद्धा योग्य हवामान तयार झालेलं नाहीये, योग्य जमीन तयार झालेली नाहीये आणि अशात आता दुष्काळ येऊ शकतो याची चिंता सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांना सतावतीये। तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सध्या जोडले गेलेत आणि त्यांच्याकडनं आपण या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत ओंकार कुलकर्णी सध्या आहेत, पहिले त्यांच्याकडे जाते। ओंकार, मराठवाड्याची सध्याची जी स्थिती आहे ती सविस्तर समजावून सांगा। ओंकार, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय माझा? तर ओंकारपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। आपण तुर्तास आपले दुसरे प्रतिनिधी आहेत प्रांजल यांच्याकडे जाऊयात। प्रांजल, आता सध्या उत्तर महाराष्ट्रातली परिस्थिती काय सांगतेय आणि एकंदरीतच कसा आढावा आपण घ्याल? गेल्या वर्षीचं जर चित्र बघितलं तर गेल्या वर्षी अनेक ठिकाणी राज्यामध्ये मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवाती झाली होती। नाशिकमध्ये मे पासून सुरू झालेला पाऊस 6 महिने हा कोसळला होता। त्यामुळे अनेक ठिकाणी आपण बघितलं तर शेतकऱ्यांचं नुकसान हे झालेलं होतं। अक्षरशः नद्यांना महापूर येण्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती। मात्र यंदा आपण जर बघितलं तर जून महिना हा पूर्णपणे कोरडा ठाक गेलेला होता। जुलै महिन्यामध्ये 3 तारखेपासून पावसाची संततधार ही सुरू झालेली होती। एक दिवस पूर्ण मुसळधार असा पाऊस झाला, 120 मिलीमीटर पाऊस कोसळला। यामुळे साहजिकच आहेत की धरणं ही भरलेली आहेत। मात्र ही परिस्थिती जरी आपण बघितली तर नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यातच आहेत। म्हणजे नाशिकमधलं जसं मी म्हटलं की गंगापूर धरण असेल, दारणा असेल, पालखेड असेल, ही काही धरणं आहेत की तिथे पाणीसाठा हा चांगला नजरेस पडतोय। मात्र अनेक ठिकाणी म्हणजे नांदगाव असेल, मालेगाव असेल या तालुक्यात अजूनही पाऊस आलेला नाही आहेत। यासोबतच जर बघितलं तर जवळपास 2.5 लाख नागरिकांची तहान जी आहे, जवळपास 7 तालुक्यातील 2.5 लाख नागरिकांची तहान जी आहे ती अजूनही टँकरद्वारे पुरवली जाते। हे आज जर आपण बघितलं तर जवळपास जुलै महिन्याचा दुसरा आठवडा हा आलेला आहे आणि तरी देखील ही परिस्थिती उद्भवली आहे आणि यामुळे साहजिकच आहेत की चिंता जी आहे ती व्यक्त केली जाते। यंदा आपण जर बघितलं तर अल निनोचं सावट आहे। महाराष्ट्रातील जवळपास 20 जिल्ह्यांना अल निनोचा फटका बसेल असा देखील अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। अल निनोचा परिणाम जर आपण बघितलं तर कुठेतरी
पाऊस लांबणे, मध्येच पावसामध्ये खंड पडणे किंवा पाऊस जो आहे, पावसाळा जो आहे तो लवकर संपणे. बरोबर. आणि त्याचं चित्र जरी आपण बघितलं तर जून महिना हा पूर्ण कोरडा गेलेला होता. आता देखील कुठेतरी खंड पडेल अशी परिस्थिती आहे. 2 दिवसांपूर्वी गिरीश महाजन जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत त्यांनी देखील NDTV मराठीशी बोलताना म्हटलं होतं की 10 तारखेपासून कुठेतरी ब्रेक पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी विदर्भ, मराठवाडा अनेक ठिकाणी आपण बघितलं तर कोरडा ठाक हा पडलेला आहे. धरणामध्ये देखील मुबलक पाणी साठा नाही आहेत आणि परिस्थिती जी आहे ती उद्भवू शकते. मात्र त्यानुसार शासन देखील तयारी करत आहेत. सर्व मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जसं तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांसमोर चिंतेचं सावट आहे तर साहजिकच आहे. आणि या सर्व पार्श्ववरती म्हणजे बळीराजन कुठेतरी त्यांना देखील चिंता आहेत, भीती आहेत की आता पेरण्या सुरू कराव्यात का, पेरण्या जर सुरू केल्या तर पाऊस लांबेल का, जरी पेरण्या सुरू केल्या तर नक्की कोणती पिकं घ्यावी, असे अनेक प्रश्न खरं तर बळीराजासमोर उभे ठाकलेले आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने देखील एक अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे आणि एक आराखडा देखील तयार केलेला आहे. त्यानुसार कोणती पिकं घ्यावी, कोणती पिकं घेऊ नयेत, काय नक्की पेरावं या देखील सूचना ज्या आहेत ते शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता जर बघितलं तर नाशिकमध्ये जर बघितलं तर धो पाऊस हा कोसळला. मात्र आता पाऊस गायब झालेला आहे. माझ्या मागील जरी आपण जर दृश्य बघितली तर ऊन हे पडलेलं आहे. अर्थातच प्रांजळ सगळं पुन्हा एकदा असं वाटतंय की ऊन तिथे आलेलं आहे आणि उष्णता वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण इथले अपडेट आता जाणून घेतलेत. आता थेट जाऊयात विदर्भामध्ये. आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर सध्या आपल्यासोबत इथून जोडले गेले आहेत. प्रवीण, विदर्भावरती दुष्काळाचं सावट पाहायला मिळतंय. एक वर्ष म्हणजे गेल्या वर्षी आपण पाऊस बघितला तर विदर्भाला पावसानं झोडपून काढलं होतं. या वर्षी मात्र अगदी दुष्काळ सांगितला जातोय. कसं समजावून सांगाल आत्ताचं हे चित्र? सध्याची जर परिस्थिती पाहिली तर 10 दिवसाचा ड्राय स्पेल म्हणजे पाऊस झालेला नाही असं 10 दिवसाचा काळ होता. पण आता हा काळ संपलेला आहे आणि पाऊस आता सर्वदूर विदर्भाच्या 11ही जिल्ह्यांमध्ये कोसळणार आहे असं प्रादेशिक हवामान खात्यानं सांगितलं आहे. पण यासाठी जवळपास 3 ते 4 दिवस वाट पाहावी लागणार आहे. आजच्यापर्यंत जर स्थिती पाहिली तर 257 मिलीमीटर एवढा पाऊस हा पडला पाहिजे होता मागच्या काही वर्षाचा अंदाज जर घेतला. पण आतापर्यंत 216 मिलीमीटर पाऊस हा जुलैच्या 11 तारखेपर्यंत पडलेला आहे. त्यामुळे डिफिसिट जी आहे ती जवळपास 16% याच्यामध्ये कमतरता आहे. पण ही कमतरता आगामी 5-6 दिवसामध्ये जो पाऊस येणार आहे तो भरून काढेल असं प्रादेशिक हवामान खात्याचं म्हणणं आहे. पेरण्या ज्या आहेत त्या सुरळीत झाल्या आहे. पण भात पीक जे आहे नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि आणखी एक जिल्हा गडचिरोली या ठिकाणी भात मोठ्या प्रमाणामध्ये धान म्हणतात इकडे ते मोठ्या प्रमाणात लावला जातो. त्याला पाऊस जास्त लागतो. त्यामुळे धान पिकासाठी अडचण निर्माण झाली आहे. पण या संपूर्ण परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांनी वातावरणाचा अंदाज घेऊन कृषी विभागाच्या माहितीनुसारच पेरणी आणि इतर कामं जी आहे शेतीची ती करावे असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता जवळपास 16% तूट जी आहे ती आजच्या तारखेपर्यंत आहे. पण आगामी 3 ते 4 दिवसामध्ये पाऊस हा सुरळीत सर्व दूर होईल असं प्रादेशिक हवामान खात्याचं म्हणणं आहे. जर वातावरणाची जर उष्णता जर पाहिली आपण तर 32 ते 33 डिग्री टेम्परेचर एवढं सध्या विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आहे. अच्छा, एकंदरीतच प्रवीण आपण पाहिलं की विदर्भामध्ये सध्याची काय परिस्थिती आहे. आता आपण पुन्हा एकदा जाऊयात मराठवाड्यात. आपण जातोय. आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेत. ओंकार, मराठवाड्याची सध्याची स्थिती सांगाल? वैष्णवी जर पाहिलं तर मराठवाड्यात जो आहे तो पाऊस मान्सून उशिराने दाखल झालेला आहे. त्यामुळे जर बघितलं तर अनेक ठिकाणच्या पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या पाहायला मिळतात. पाऊस पडत नसल्यामुळं जिल्ह्यातील जे मराठवाड्यातील प्रकल्प आहेत ते प्रामुख्याने जोथ्याखाली असलेले पाहायला मिळतात. आता धाराशिव जिल्ह्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 225 प्रकल्प जे आहेत ते जोथ्याखाली आहेत. दुसरा याचा परिणाम असा होताना पाहायला मिळतोय की पेरण्या ज्या आहेत त्या रखडलेल्या आहेत. मागील वर्षी जर बघितलं तर 10 जुलैपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील एकट्या 80% पेरण्या ज्या आहेत ते जवळपास पूर्ण झालेल्या होत्या. आता जर पेरणीचं क्षेत्र बघितलं तर जवळपास 41% पेरण्या ज्या आहेत ते केवळ झालेल्या पाहायला मिळत आहेत. याचबरोबर जर बघितलं तर सोयाबीन पेरणीसाठी जे की मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली जाते. या सोयाबीनची पेरणी जी आहे ती केवळ 15 जुलैपर्यंतच करावी असा सल्ला जो आहे तो आता कृषी शास्त्रज्ञ जे आहे ते देताना पाहायला मिळतात. 15 जुलैच्या नंतर कुणीही सोयाबीनची पेरणी करून असं सांगितलं जाते. मात्र पाऊसच पडत नसल्यामुळं कशी सोयाबीनची पेरणी करायची असा प्रश्न जो आहे तो या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर उडीद असेल, मूग असेल याच्या पेरण्या करण्याचे जे काही कालावधी होता तो देखील आता संपलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणात संकट उभं ठाकलेलं पाहायला मिळतंय. मी तुम्हाला सांगितलं की 225 प्रकल्पातील पाणी जे आहे ते कुठेतरी जोताखाली गेलेलं आहे. त्यामुळं जर दमदार पाऊस जर मराठवाड्यात झाला नाही तर पुढील काळामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील ऐन पावसाळ्यामध्ये कुठेतरी निर्माण होऊ शकते असं चित्र देखील सध्या मराठवाड्यात असलेलं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच बघितलं तर हा जो पाऊस आहे
जुलैचा दुसरा आठवडा सुरू आहे आणि पावसानं म्हणावं तशी दमदार हजेरी जी आहे ती अजून तरी मराठवाडा असेल, धाराशिव जिल्ह्यात जी आहे ती लावलेली पाहायला मिळत नाही. त्यामुळं संपूर्ण नागरिक असतील, शेतकरी आहेत, ते चिंतेत असलेले कुठेतरी पाहायला मिळतात. वैष्णवी, बरोबरच आहे ओंकार. आणि त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय की कृषी विभाग आणि हवामानशास्त्र जे आहे ते सांगतंय की त्यांच्या अंदाजांकडे आणि सल्ल्याकडे लक्ष देऊनच शेतकऱ्यांनी पुढची पावलं उचलावी, जेणेकरून दुबार पेरणीचं संकट काही प्रमाणात कासण्यात टाळता येईल. धन्यवाद ओंकार, प्रवीण आणि प्रांजल, तिघांनी सुद्धा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा सविस्तर आढावा घेतलाय.